मित्रांनो नमस्कार. एखाद्या मालमत्तेवर जर न्यायालयीन प्रकरण चालू असेल, न्यायालयीन वाद चालू आहे असं तुम्हाला माहिती, तर ती प्रॉपर्टी खरेदी करावी का? केली तर काय होईल आणि नाही केल्यास त्याच्यावर काय फरक पडेल का? तर या ठिकाणी जर कोणत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन वाद चालू असेल एखाद्या प्रॉपर्टीवर, तर त्याला म्हणतात लीज पेंडन्स. हा एक लॅटिन शब्द आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायद्याअंतर्गत ही लीज पेंडन्स ही कन्सेप्ट येते. पण फक्त यामध्ये करायचं काय, की लीज पेंडन्स नुसता दावा दाखल आहे, प्रकरण दाखल आहे हे महत्त्वाचं नाही. तर न्यायालयाने त्यामध्ये काही मनाई हुकूम दिला आहे का, की ही प्रॉपर्टी विकू नका, या प्रॉपर्टीवर थर्ड पार्टी इंटरेस्ट करू नका, किंवा ही हस्तांतरित करू नका, यावर बोजा टाकू नका, वगैरे वगैरे गोष्टी जर दिल्या असतील, असा कोणता मनाई हुकूम न्यायालयाने दिला असेल तर मात्र ती प्रॉपर्टी खरेदी करणे चुकीचे आहे. पण जर असा कोणता मनाई हुकूम कोर्टाचा नसेल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी निश्चित खरेदी करता येते. यासाठी तुम्हाला कोर्ट काही बोलू शकत नाही. पण जर न्यायालयाचा अंतिम निकाल या प्रॉपर्टीच्या विरोधामध्ये गेला, मग मात्र तुमचे पैसे बुडू शकतात. त्यामुळे अशा फंद्यामध्ये न पडता अगोदर प्रॉपर्टी क्लिअर होऊ द्या, नंतरच खरेदी करा. धन्यवाद. फॉलो करा.